तर मित्रांनो, आज आपण मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून वायरलेस माऊस. त्याची आपण अनबॉक्सिंग करूया, बघूया की कसा आहे काय आहे. हा माऊस मला पडलेला आहे 250 रुपयाला. पोटोनिक्स कंपनीचा माऊस आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला मग आपण ह्याला अनबॉक्स करून चेक करू. हे अशा पद्धतीचा माऊस आहे. ह्याच्या आतमध्ये अजून काय नाही आहे, असलं कार्ड वगैरे. क्लिक खूप स्मूथ आहे ह्याचा, म्हणजे असं टक टक आवाज नाही येत आहे, खूप बारीक आवाज येतो आहे. ह्याच्या आतमध्ये नॅनो रिसिवर आहे, जे की इथं आहे. हे आहे याचं नॅनो रिसिवर. बॅटरी नाही आहे ह्याच्यात, बॅटरी टाकावं लागेल. ऑन ऑफचं बटन आहे इथं. ठीक आहे, तर मी ह्याला बॅटरी पण टाकतो. माझा जुना माऊस आहे, त्याची बॅटरी मी काढून ह्याला टाकतो. सिंगल बॅटरी आहे. ह्याला कनेक्ट करून बघतो लॅपटॉपला. कनेक्ट केलेलं आहे. चालत नाही. अच्छा, बटन ऑन नाही केलेलं मी. ओके, चांगला चालतो आहे मित्रांनो. खूप स्मूथ असा माऊस आहे. कलर आणि डिझाईन पण चांगलं आहे. हातात पकडायला जास्त हे नाही वाटत, व्यवस्थित आहे एकदम. मागे स्टिकर पण दिलेले आहेत. आय थिंक ते ह्याचे स्टिकर आहे, ह्याच्या खाली रबर आहे. ओके, स्मूथ आहे, खूप स्मूथ आहे माऊस. नवीन आहे, स्मूथ असणारच. पण चांगलं आहे. 250 रुपयात अजून काय पाहिजे आपल्याला. 250 रुपयामध्ये मस्तपैकी वायरलेस माऊस भेटला आहे. ठीक आहे, आणि मस्त कलर पण आणि डिझाईन पण खूप छान आहे. हे बटन कसलं आहे मला माहीत नाही. इथं एक बटन दिलेलं आहे, माहीत नाही, मी कधी यूज नाही केलेलं. की आय थिंक डिलीटचं बटन, कसलं तरी बटन आहे हे, माहीत नाही कसलं आहे. ओके, स्पीड आहे हा. ह्याच्याने ना स्पीड कमी होतं आहे. माऊसचं स्पीड कमी जास्त करायचं बटन आहे हे. ओके, धन्यवाद मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग बघितल्याबद्दल.